अरे थांबा थोडंसं काय गर्दी ती रोज हो काढले गावाकडे थोडा आराम आणि पुन्हा एकदा सांगतो की जर गृहमंत्र्यांनी दडपशाहीनं लावलेली संचारबंदी जर गावात उठवली असली तर समाजाने भेटायला यावं आणि जर संचारबंदी लागूच असेल तर समाजाला विनंती पुन्हा एकदा आपण येऊ नका, आपल्याला कायद्याचं पालन करायचं. आता आंतरवालीमध्ये संचारबंदी तर तुम्हाला तिथे पोलीस येऊ देतील का नाही येऊ देतील काही मनात शंका आहे का? अजिबात नाही, शंका नाही. का नाही येऊ गाव आहे का काय माझं एवढं गृहमंत्र्या थोडं दडपण आहे त्यांचं. गृहमंत्र्याला काय असं करायचं गृहमंत्र्यांनी शिकली असेल बहुतेक ते आता, कारण इतक्या दिवस राहणं काही शक्य नाही. तर 10% बद्दल तुम्ही नेहमी चर्चा ही शंका व्यक्त केलेली, शेवटी आज सदावर्ते यांनी आव्हान दिलेलं 10% आरक्षण. वा, हे माहिती होतं आम्हाला. फडणवीस साहेब एका हातानं देणार आणि दुसऱ्या हातानं याचिका दाखल करायला लावणार, कारण ती श्रद्धे आहे त्यांची. सदावर्ते साहेब हमेशा त्यांना श्रद्धे देवेंद्रजी म्हणत असतात, म्हणजे जीवाभावाचा माणूस असल्याशिवाय होत नाही आपलं. म्हणूनच आम्ही आमच्या मागणीवरती ठामे ओबीसी आरक्षणाने सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणार. त्यात नुसतं सगळ्या सोयऱ्यात मराठीचं कल्याण होणार नाही, ओबीसी जेवढ्या काय जाती त्यांचे सगळ्यांचे सगळे सोयरे त्याच्यात येणार आहेत. म्हणजे आरक्षणापासून वंचित राहिले ते सुद्धा त्यात येणार आहे. म्हणून मी नुसतं मराठ्याचं सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून काम नाही केलं, सगळ्या जाती धर्माचं काम केलं आणि मी त्याच्यावर ठाम. कधी शिंदे साहेबाला सांगतो, मुख्यमंत्री शिंदे साहेबाला सांगतो, मराठा समाज मागासक्षेत्र ठरला आहे, तो मला ते ओबीसी आरक्षणात घ्यावा लागेल आणि त्याची कॅप मोदी साहेबांकडून वाढवा. 102वी, 3वी आणि 105वी घटना दुरुस्ती करावं लागेल. आणि जर राज्याला अधिकार दिले असले, असं जर शिंदे साहेबाचं म्हणणं असलं तर राज्याला अधिकार दिलेले तर ओबीसी आरक्षणात 10% घ्यायला अडचणच नाही. मग कॅप वाढवा. तुम्ही सगळेजण जे आमदार भांडतात नाही तर मराठीचं परत वाटवा म्हणून नेत्यासाठी स्वतःचे. मी नेत्याला बोललो, पक्षाला बोललो, तर हे आमचे मराठीचे आमदार आणि नेते मला भांडायला लागले आणि माझ्याविषयी षडयंत्र तुम्हाला अटक करायला निघाले. मध्ये मराठींचे मूर्ती पाडायला निघालेत पोरांचे. त्यांनी जरा शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सोबत घेऊन जरा दिल्लीला जाऊन त्याची कॅप वाढवली तर म्हणजे त्या 200-250 लोकांना ते 10% घेतात. आम्ही तर ओबीसी आरक्षण 10% जर ओबीसी दिलं तर तुमचं सगळं आंदोलन सगळं बंद होईल. हे 10% ओबीसी 200-250 जणांसाठी किती घणी मागणी केली, त्यांच्या लेकराचं वाटलं होऊ नये म्हणतो. सगळ्या सोयरीचे केल्यावर आणि ठरलेल्या त्या 4-5 गोष्टी ज्या आहेत, गॅजेट, गुन्हे मागं घेणे, जे फडणवीस साहेबांनी जे शब्द दिलेले त्यावरच बोलतोय. त्याच्यापेक्षा शेपूट लांबलेलं नाही. ते करावं. आंदोलन करायचंच कशासाठी आम्हाला, आणि राजकारण तर अजिबात नाही करायचं.